जर तुम्ही आजपर्यंत या पद्धतीने कांदा भजी बनवली नसेल, तर खरं सांगायचं तर ओरिजिनल कुरकुरीत कांदा भजीची चव तुम्ही अजून अनुभवलीच नाहीये. हो, कारण ओरिजिनल कांदा भजी ही अतिशय वेगळ्या पद्धतीने बनवली जातात आणि त्यामुळे या कांदा भजीची चव अतिशय टेस्टी होते आणि याचा कुरकुरीतपणा अगदी तासाभरानंतर सुद्धा आहे असा राहतो. चला, आज आपण अगदी परफेक्ट अशी कांदा भजीची रेसिपी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकही टिप यातली मिस करू नका. चला, सुरुवात करणार आहोत तो कांदा चिरण्यापासून. सुरुवातीला कांद्याचे हे जे रूट्स आहेत ते काढून टाकायचे. कांदा चिरताना नेहमी आपण उभ्या आकारामध्ये म्हणजे ज्या लाईन्स आहेत त्यानुसार कट करतो. त्या लाईन्स वरती जर कट केलं तर कांदा त्याचं स्ट्रक्चर आहे ते होल्ड करून ठेवतं. परंतु त्याच्या उलट जर कट केलं म्हणजे कांदा अशा पद्धतीने आडवा पकडून जर कट केला तर कांदा त्याचं स्ट्रक्चर सोडतं. कांदा अजून छान स्वीटर होतो आणि तो अतिशय टेस्टी असा लागतो, अजून ज्युसी होतो. त्यामुळे कांदा भजी बनवताना कधीही उभ्या आकारामध्ये कांदा न कट करता अशा पद्धतीने कांदा आडवा पकडायचा आणि अगदी पातळ पातळ असा कट करायचा. तुम्ही बघू शकताय किती पातळ असा मी कट केलाय आणि तुम्हाला लगेच लक्षातही येईल की कांद्याचं स्ट्रक्चर लगेच सुटतंय, म्हणजे कांद्याची एकही शीर एकमेकांना धरून राहत नाही. आणि कांदा घेताना सुद्धा कांदा छान मोठ्या आकाराचा बघून घ्यायचा, म्हणजे त्याचे लच्छे सुद्धा छान अगदी मोठे असे निघतात आणि यामुळे कांदा भजीचा शेप सुद्धा अगदी ते खेकडा भजीसारखा आपला परफेक्ट असा येतो. चला, तर याच पद्धतीने सगळा कांदा मी छान असा कट करून घेते. कांदा कट करून झालाय, हा एका परातीमध्ये काढून घेऊयात. आता कांदा भजी बनवताना दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे कांदा चिरून झाल्यानंतर यावरती घालायचं आहे ते चवीप्रमाणे मीठ. तुम्ही पीठ किती तुम्हाला घालायचं आहे, किती जणांसाठी कांदा भजी बनवताय त्या अंदाजाने मीठ सुरुवातीलाच घालून घ्यायचं. आता या स्टेजला मिठाबरोबर मी लाल तिखटही घालून घेते. यामुळे काय होतं, आपल्या कांदा भजींना रंग खूप छान येतो. आता लाल तिखट आणि मीठ छानपैकी कांद्याला चोळून चोळून लावून घ्यायचं आणि हे मिश्रण किमान 10 मिनिटं तरी असंच ठेवायचं, कारण 10 ते 15 मिनिटांमध्ये याला छानपैकी पाणी सुटणार आहे. त्यामुळे यामध्ये आपण एक थेंबही पाणी घालणार नाही आहोत. चला, 10 मिनिटं हे मिश्रण मी असंच ठेवलं होतं. तुम्ही कांद्याचं स्ट्रक्चर बघू शकता, कांदा अगदी सॉफ्ट झाला आहे, परंतु यामुळे कांदा भजी आपले सॉफ्ट होणार नाहीयेत. त्यामुळे या स्टेजला घाबरून जायचं नाही. त्याच वेळेला असं वाटू शकतं की कांदा इथे मऊ झालाय म्हणजे कांदा भजी आपले मऊ होतील, परंतु तसं अजिबात होत नाही. आणि आता यातून छानपैकी पिळून हे थोडंसं पाणी बाहेर काढायचं. हे पाणी आपल्याला पीठ मळायला उपयोगी पडणार आहे. चला, आता सुंदर असं पाणी सुटलंय, बघू शकताय. अजिबातही पाणी टाकायची गरज पडणार नाही. आता यामध्ये चवीप्रमाणे हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याचबरोबर भरपूर असं बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा. 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट नसेल घालायची तर आलं आणि लसूण चिरून घातलं तरीही चालेल. ओबडधोबड असे कुटलेले 1 चमचा धने, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि 1 चमचा भाजलेली जिरेपूड घातली. त्यामुळेच मी जिरे थोडंसं कमी घातले. भाजलेली जिरेपूड घातल्यामुळे सुद्धा चव खूप छान येते कांदा भजींना. त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची. सगळ्या गोष्टी हाताने व्यवस्थित अशा मिक्स करायच्या. हे सगळे फ्लेवर घातल्यामुळे कांदा भजींची टेस्ट अजूनच छान वाढते. फक्त हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घालू शकता, कारण आपण यामध्ये लाल तिखट घातले. आता तिसरी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे तांदळाचं पीठ घालायचे. बेसन पीठ यामध्ये घालण्या अगोदर यामध्ये घालायचं आहे ते तांदळाचं पीठ. साधारण इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतले. पीठ घातल्यानंतर ते व्यवस्थित असं कांद्याला मिक्स करून घ्यायचं. हाताने अगदी छान चोळून चोळून ते तांदळाचं पीठ लावायचं आणि त्यानंतर बेसन पीठ घालायचं. तांदळाचं पीठ अगोदर कांद्याला लावल्यामुळे कांदा भजी आपले छान कुरकुरीत होतात. कांद्यावरती छान ते तांदळाच्या पिठाचं कोटिंग येतं आणि त्यानंतर बेसनाचं कोटिंग येतं. तुम्ही जर तांदळाच्या पिठाच्या अगोदरच बेसनाचं पीठ घातलं तर बेसन पिठामुळे अगदी ते मिश्रण चिकटसर होतं आणि भजी आपली म्हणावी अशी कुरकुरीत होत नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तांदळाचं पीठ अगोदर लावायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने बेसन पीठ अगदी थोडं थोडं करत घालायचं. खूप जास्त एकदम घालायचं नाही. आणि बेसन पीठ लावताना सुद्धा आपण पीठ ज्या पद्धतीने मळतो त्या पद्धतीने हे मिश्रण छानपैकी मळून घ्यायचं. यामुळे काय होतं, बेसन पीठ हे कमी लागतं आणि आपल्याला अंदाज येतो की भज्याचं स्ट्रक्चर परफेक्ट असं येण्यासाठी किती पीठ घालायची गरज आहे. तुम्ही बघू शकता, जेवढं मला तांदळाचं पीठ लागलं तेवढंच मी इथे बेसन पीठ वापरलं आहे. आता चौथी महत्त्वाची टिप, हे पीठ भिजायला अजिबातही ठेवायचं नाही. पीठ तयार झालं की लगेच तेल गरम करायचं आणि भजी करायला घ्यायची. यामुळे काय होतं, पीठ अजिबातही भिजत नाहीत आणि त्यामध्ये ग्लुटन तयार होत नाही. भजी आपली कुरकुरीत व्हायला मदत होते. एवढं तुम्ही जास्त वेळ पीठ भिजवाल ना तेवढी तुमची भजी कमी कुरकुरीत होतील. चला, तर या पिठावरती 2 चमचे गरम कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. तेल व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. सोडा वगैरे काहीही यामध्ये आपण घातलं नाहीये, फक्त गरम तेलाचं मोहन घालायचं. यामुळे भजी आपली खुसखुशीत होणार आहेत. चला, आता पुढची टिप आहे ती म्हणजे ह्या भज्यांचा शेप. अगदी परफेक्ट
खेकडा भजी येण्यासाठी भज्यांचं पीठ फक्त बोटांच्या सहाय्याने उचलायचं आहे आणि त्यामुळे त्याला छान लच्छे येतात आणि खेकडा भज्याचे जे काही टोकदारपणा आहे तो दिसायला मदत होते. अशा पद्धतीने छान अशी भजी सोडून घ्यायची. फक्त लक्षात घ्या, बोटानेच पीठ उचलायचं आहे आणि त्याला कोणताही हाताने शेप न देता आहे असे ते तेलामध्ये सोडत जायची. या छोट्या छोट्या टिप्समुळे ना परफेक्ट असे तुमची विकतच्या सारखी कुरकुरीत कांदा भजी घरी तयार होते. म्हणजे कुणाला कळणारच नाही की ही भजी तुम्ही घरी बनवलेत. एवढे परफेक्ट कांदा भजी तुमची तयार होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते तळणं. इथपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप केल्यानंतर जर तुम्ही व्यवस्थित भजी तळली नाही तर मग त्या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्याचा काहीच उपयोग होणार नाही. तर भजी तळत असताना तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला छान गरम ठेवायचं. भजी सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर मीडियम करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती भजी छान 10 ते 12 मिनिटं तळून घ्यायची. भजी तळायला बराच वेळ लागतो. जेवढं तुम्ही लो फ्लेमवरती भजी छान तळून घ्याल ना तेवढी ती भजी खुसखुशीत कुरकुरीत होणार आहेत. त्यामुळे भजी तळताना कधीच घाई करायची नाही. चला, अगदी 12 ते 13 मिनिटं लागली मला पहिली बॅच तळून व्हायला. जरी हे मिश्रण अगदी कमी दिसत असलं, भजी जरी थोडी दिसत असली तरी भजी तळायला वेळ लागतो. तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट अशी भजी तळली गेलेत. कुरकुरीतपणा तर काही विचारायलाच नको. तुम्हाला शेवटी मी भजी तोडूनही दाखवणार आहे. चला, पुढची बॅच सुद्धा याच पद्धतीने तळून घेते. दुसरी बॅच तळताना तेलाचं टेम्परेचर जर खूप जास्त गरम झाले असं तुम्हाला वाटत असेल तर 2 मिनिटं गॅस बंद करा, परत चालू करा. टेम्परेचर मीडियम झाल्यानंतर भजी सोडून घ्या. या पद्धतीने भजी केली तर तुमची कधीही कांदा भजी चुकणार नाहीत. म्हणजे या अगोदर तुम्ही जी कोणती पद्धत फॉलो करत असाल ना ते सुद्धा तुम्ही विसरून जाल. ही भजी एकदा खाऊन बघितल्यानंतर अगदी घरातले तुमचे फॅन होऊन जातील. एवढी भारी कांदा भजी अगदी झटपट होतात. फक्त ह्याच छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायची गरज आहे. आणि बरं का, भजी खूप जास्त तेलकटही होत नाही. त्यामध्ये आपण सोडा घातला नाहीये त्यामुळे तेलकट होण्याचा तर विषयच येत नाही. चला, सुंदर अशी कांदा भजी मी इथे सर्व करून घेतले. त्याबरोबर हिरवी मिरची सुद्धा तळून घेतली. आता एक भजी मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती कुरकुरीत झालेत आणि तो कांद्याचा गोडसरपणा आणि हा सगळा मसाल्यांचा फ्लेवर इतकी टेस्टी भजी होतात की काही विचारायलाच नको. चला, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग, कुरकुरीत आणि टेस्टी रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही तुम्ही आपल्या पेजला फॉलो करू शकता कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत रेसिपीसोबत. धन्यवाद.